अशा प्रकारे फेकला जाणार. पहिलं शतक वैयक्तिक पहिलंच सांघिक पहिल्या षटकाची हाताळली रोहितच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चाललाय पॉइंटच्या रिजन पर्यंत. पहिल्या चेंडूवरती मित्रांनो पहिली धाव येणं ना फार आणि फार महत्वाचं असतं, कारण का ही धाव आहे ही मानसिक मनोधैर्य फलंदाजांचं वाढवत असतं, आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतं, तदनंतर कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचं काम करत असतं. असं सर्व काही घडत असताना या चेंडूवरती पहिली धाव आली आहे आणि ती धाव खऱ्या अर्थानं फार महत्वाची असते, कारण का मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम ही धाव करत असते. रोहित पुनश्च एकदा आडव्या बॅटने हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये फेकला गेलाय, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू चाललाय तिथे सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केलं जातंय, परंतु तिथे आमचे आयोजक देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर येतोय. 4 धावा चौकार. डीजे कम ऑन. भारत का बच्चा आहे तो जय श्रीराम नक्कीच म्हणणार. या चेंडूकडे वळूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. फटका फर्स्टला कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. एफर्ट साठी 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील तिथे, कारण का वचन आहे. वचन पूर्तता काय असते या टाळ्या सांगून देतात मित्रांनो. मैदानाच्या वरती आज अलिबाग नगरीमध्ये, आज अलिबाग तालुक्यामध्ये आपल्याला खेळायचं आहे. आज आपटा गावाचं नाव आहे ना हे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम मला देखील करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं मेडन ओव्हर फेकली ना त्या गोलंदाजाकडे आता एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. रोहित आला पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक सोपा झेल तिथे पकडला जातोय. फलंदाज बघा मैदानाच्या वरती काय दाखवलं जातंय. मैदानाच्या वरती टॅलेंट दाखवलं जाते. डिग्री हा फक्त एक कागदाचा तुकडा आहे. जिथे टॅलेंट आहे तिथे डिग्री वाला सुद्धा कामाला आहे असं म्हटलं जातं. आणि हे टॅलेंट मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर मग तो खेळ कोणताही असो, क्रिकेटचा असो, कबड्डीचा असो, जर पाहायला गेलात ना किंबहुना बैलगाड्याचा क्षेत्राचा असो, तिथे टॅलेंट हे फार महत्वाचं असतं आणि ते आज क्रिकेटच्या पटलावरती दाखवलं जातंय. रोहितचा हा चेंडू फटका फसलाय. पुनश्च एकदा चेंडू खाली. क्षेत्ररक्षक करणार नाहीये कोणतीही चूक. अजून एक फलंदाज सर्वप्रथम देतोय. अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी याच्याकडे देखील अलीकडच्या काळामध्ये एक फार कमी कल दिसतो. मग हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत तर 33 कोटी. 33 कोटी म्हणजे काय तर 33 प्रकारचे देव. या 33 प्रकारच्या देवामध्ये 8 वसू येतात, 11 रुद्र येतो, 1 इंद्र, 12 जर पाहायला गेलं तर आदित्य आणि 1 प्रजापती, अशी 33 प्रकारचे देव या हिंदू धर्मामध्ये देखील आहेत. मग त्या देवांविषयी सुद्धा म्हटलं जाईल. खरं तर आपण या पृथ्वी तलावरती आहोत ना कोणामुळे तर या देवांमुळे आहोत. त्यांच्या
बाबांचे आशीर्वाद आज तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा आज आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून गाणं वाजवलं जाते, जिथे दुसऱ्या षटकामध्ये जर्सी क्रमांक 6300 परिधान करून नौका गोलंदाज यश. आहा, पहिला चेंडू वाईट शॉर्कर परंतु नाही, चेंडू चालला बॅकवर्डच्या रिजन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर येतोय दर्जा. कचाळ झालं होतं, खराब झालं होतं. चेंडू आपण पाहतोय हाताखालून निसटला, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या थेट बाहेर. आल्या 4 धावा, 4 धावेनिशी धावफलकावरती धावा, एकंदरीत 17. सन्मान दिला जातोय. ही बघा, ही असते ना चांगल्या फलंदाजांची ओळख. चेंडू पाठवला गेला कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट, एका धावेसाठी वाईट चेंडूचा समाचार घेणं आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे एका चेंडूवरती 6 धावा होणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूंवरती एकही धाव न होणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे आपण पाहतोय आपल्या संघातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणे म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट पंचांचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे आपल्या संघातील जर पाहायला गेलं तर सिनियर खेळाडूंचा तितकाच सन्मान करणे म्हणजे क्रिकेट आणि नवयुवक अर्थातच यंग खेळाडूंना तेवढंच प्रोत्साहन देणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे खेळपट्टीचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट आणि जे आपले सिनियर मोस्ट खेळाडू आहेत ना, त्यांना खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पुढे प्रमोट करणे म्हणजे क्रिकेट. मैदानाच्या वरती तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू पुनश्च एकदा चाललाय, परंतु मैदानाच्या वरती या चेंडूवरती एकही धाव घेतली जात नाहीये. 0 लिहिला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना यशच्या माध्यमातून या षटकाची हाताळणी केली जाते. बघा, पहिल्या षटकामध्ये काय घडलं, 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 विकेट सुद्धा मला वाटते प्राप्त झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना शफल झालाय प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय नो चेंडूचा. अर्थातच मला वाटतं तिथे बीमर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, हे इक्वेशन मैदानाच्या वरती सांगितलं जातंय. या चेंडूवरती मोठा फटका येणार का हा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. यशच्या माध्यमातून फेकला जाणार हा चेंडू अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फेकला जातोय. 1 धावेची पूर्तता, एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. 1 धाव आपण पाहतोय धावफलकावरती घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 21 धावा, 21 ऑन स्कोर बुक, लॉस ऑफ 2 विकेट डाऊन, वेअर द सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम यश आपण पाहतोय पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना गतीचा भडीमार केला जातोय, परंतु गतीसोबत नियंत्रण देखील असणं फार फार महत्वाचं असतं. हा फटका देखील शफल होऊन तिथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मागच्या दिशेने अर्थातच बॅकवर्डच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाजाने फलंदाजाला कुठेतरी जवळून ओळखलं आणि हा चेंडू यष्ट्यांच्या वरून फेकत असताना दुसऱ्या षटकाची आपण पाहतोय सांगता होत असताना दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जर पाहायला गेला तर 21 धावा, 10.5 सरासरी प्रतिषटक राखली जाते. 4 षटकांचा सामना खेळत असताना हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. या फेरीमध्ये आपल्याला 3 संघ मिळणार. मग 3 संघांचं करायचं कसं, सिलेक्शन कसं करायचं, तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक नियम सांगितला गेला. जे 3 संघ मिळतील त्यांच्यामध्ये 3 धावांसाठी आपण पाहतोय रेस लावली जाईल. खऱ्या अर्थानं 3 धावा पूर्ण करण्याचं आव्हान मैदानाच्या वरती धावचित स्वरूपामध्ये दिलं जाईल. ज्या संघातील खेळाडू प्राथमिक स्वरूपामध्ये या 3 धावा पूर्ण करणार त्या संघाला आपण थेट आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळवण्यामध्ये देखील खऱ्या अर्थानं घोषणा करूया तिथे मैदानाच्या वरती. नौका फलंदाज मैदानाच्या वरती आपण पाहतोय मच्छिंद्र येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार, राईट आर्म ओव्हर द विकेट बाजू निवडली जाते. पॅव्हेलियन एंड कडून जर्सी क्रमांक 17 परिधान करून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पुनश्च एकदा तेच वारंवार त्याच चुका मैदानाच्या वरती घडत असताना तेच क्षेत्र निवडलं जात आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये फलंदाजाला फसवलं देखील जात आहे. मैदानाच्या वरती चाललंय काय, करावं काय असा प्रश्न फलंदाजांना पडलाय.
फटका फसलाय मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी, चांगलं यष्टरक्षण, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला देखील मिळतंय. डॉट चेंडू मैदानाच्या वरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मच्छिंद्रच्या माध्यमातून सलगचे येणारे हे दोन चेंडू कुठेतरी या सामन्याचा जर पाहायला गेलं तर अर्थ बिघडवू शकतात का, कारण का चांगली गोलंदाजी आहे. आहा, फटका फसलाय, टाळ्या वाजवल्या जातात. गावदेवी आपटा या संघाचे गोलंदाजाने आजच्या रजनीमध्ये आपला वर्चस्व, आपला दबदबा, आपली दादागिरी कायम ठेवली आहे. कारण का मग आपण पाहतोय आपटा संघ याच्यासाठीच ओळखला जातो, त्यांच्याकडे असणारे गोलंदाजीतील कौशल्य आणि कसब हे नेहमीच पणाला लावलं जातं. यष्टीरक्षक सांगतोय काहीही गरज नाहीये, मी माझ्या दोन हातामध्ये झेल पकडेन, फलंदाज ठरेल बाद, जाईल गांबूच्या आशयाला. डीजे सांगतो माहितीये का, मैदानाच्या वरती मच्छिंद्र सांगतोय की पहिल्या सामन्यामध्ये रोहितनं जे निर्धाव स्वरूपाचं षटक फेकलं होतं ना, तो कारनामा आता मला करायचा आहे. शेवटचा चेंडू बाकी असताना या षटकातील, आणि तो चेंडू मागच्या दिशेने फेकला जातोय. किंबहुना या चेंडूवरती एक धाव आली आहे. एका धावेनंतर दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न मैदानाच्या वरती दिसला नाही, परंतु डोळ्याचा पाप न लावतोय जिथे मैदानाच्या वरती काय घडणार यांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही देखील आहोत. या चेंडूवरती किती धाव आहेत पंच? एकही धाव नाहीये, एकही धाव नाहीये. म्हणजे या स्पर्धेतील दुसरं मेडल ओव्हर, ते म्हणजे एका संघातील दुसरा गोलंदाज मच्छिंद्रच्या नावावरती. म्हणजे रोहितनं जो इतिहास केला, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते आणि त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या वरती गावदेवी आपटा संघातील खेळाडूंना दाखवलं. यस आपण पाहतोय आणि नक्कीच मैदानाच्या वरती हे देखील सांगितलं जातंय की रोहितच्या वडिलांनी देखील आपण पाहतोय मेडन षटक हे फेकलं होतं आणि या स्पर्धेतील जिथे मैदानाच्या वरती षटक फेकलं होतं ते म्हणजेच मच्छिंद्र यांनी. आणि मच्छिंद्र म्हणजे कोण तर रोहितचे वडील. बाप असावा तर कसा, मैदानाच्या वरती बापाच्या खऱ्या अर्थानं पाठीशी मुलाचा हात हा असतोच, परंतु आज मैदानाच्या वरती काय बघायला मिळालं, आज मुलाच्या पाठीशी बापाचा हात पाहायला मिळाला, वडिलांचा हात पाहायला मिळाला, वडिलांचे आशीर्वाद पाहायला मिळाले. वळूया चौथ्या षटकाकडे. या देखील म्हटलं जाईल फटका फसलाय, स्क्वेअर लेग, फाईन लेग मधून क्षेत्ररक्षकाला स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला, तिथपर्यंत 2 धावांची पूर्तता मैदानाच्या वरती झाली गेली. 2 धावांच्या मदतीने मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 23 धावा. खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणत असतो की आईचं गुणगुणणं खूप झालं, पण बिचाऱ्या बापानं काय केलं. आईचं गुणगुणणं खूप झालं, परंतु बिचाऱ्या बापानं काय केलं. आईकडे असतील अश्रूंचे पाठ, तर बाप म्हणजे संयमाचा घाट, आणि बाप म्हणजे संयमाचा घाट नेहमीच असतो. मैदानाच्या वरती तो संयम पाहायला मिळाला. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. यस आणि आम्ही याच्यासाठीच ओळखला जातो. टाळ्यांचा आपण पाहतोय वर्षाव गोलंदाजांसाठी केला जातोय, कौतुकांचा वर्षाव केला जातोय, कारण का आज आम्हाला चित्तथरारक हे सामने खेळत असताना आमची गोलंदाजीचा बहार, आमच्या गोलंदाजीमधील असणारं कौशल्य सर्व काही मैदानाच्या वरती दाखवायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी मला वाटते मोहन आलाय. पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू चाललाय बाकपट्टी पॉइंटच्या क्षेत्रापर्यंत. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येत आहेत या नशिबाच्या
मैदानाच्या वरती मोहनच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी दाखवली जाते. नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी हा संघ प्रचंड अर्थातच भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ म्हणून गावदेवी आपटा या संघाकडे आपण सातत्यपूर्ण नजरेने पाहत असतो. आज त्या संघाच्या विरोधात आम्हाला देखील खेळायचं आहे. मैदानाच्या वरती बाळा 11 ताकाई हा संघ अर्थातच खोपोलीला बिलॉंग्स करणारा हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. कशा प्रकारे फलंदाजी करणार? फलंदाजी करत असताना 27 धावा. फटका चांगला आहे. कॉर्नरच्या हातामध्ये जाणार चेंडू, पकडणार कॅच आणि तिथे अजून एक फलंदाज ठरणार बाद. जाईल तो म्हणजेच तंबूच्या आशाला. लक्ष द्यायचं आहे. बघा पहिल्या फेरीमध्ये आपण गवळणवाडी पेण या संघाला अर्थातच सर्वाधिक धावा काढल्या. त्या कारणास्तव त्यांना मैदानाच्या वरती झेल सुटतोय. मैदानाच्या वरती धावा किती जमा केल्या जाणार याच्या देखील कडे लक्ष द्यावं लागेल. मला वाटते 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. यस 2 धावा घ्यायचे धावफलकावरती. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय धावा एकंदरीत झालेल्या आहेत त्या म्हणजेच 29 धावा. नक्कीच चौथं षटक प्रगतीपथावरती असताना चौथं षटक पूर्ण झालेलं आहे. धावफलकावरती 29 धावा. 30 धावांची पूर्तता कशा प्रकारे केली जाईल जर पाहायला गेलात तर मला वाटते 7.5 ची सरासरी प्रतिषटक राखावी लागेल 30 धावा बनवण्यासाठी. नक्कीच मी एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो मित्रांनो. बघा आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये 3 संघ सापडतील. त्यापैकी एक संघ असेल तो म्हणजेच गवळणवाडी पेण हा संघ. अर्थातच सर्वाधिक धावा काढून ज्याच्या नावावरती विक्रम रचला गेला त्याला आपण एक मुभा दिली होती पुढच्या फेरीसाठी. तो पुढल्या फेरीमध्ये अर्थातच दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. तदनंतर आपल्याला अजून एक संघ मिळाला दुसऱ्या फेरीतून ज्याने मजल मारली. अर्थातच वरंडेपाडा या संघाच्या विरोधात खेळला काशीनाथ 11 सारसाई ब हा संघ. तदनंतर चालू सामना आपण पाहतोय खोपोलीच्या विरुद्ध अर्थातच बाळा 11 ताकाईच्या विरोधात गावदेवी आपटा हा संघ मैदानाच्या वरती खेळतोय. आणि नक्कीच मग तिसऱ्या फेरीमध्ये 3 संघ धावणार नाहीयेत 3 धावांसाठी तर 2 संघच मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतात धावत असताना. तो म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ आणि सारसाई ब हा संघ मैदानाच्या वरती. नक्कीच या 2 संघांना आपण अधिकतम स्वरूपाची एक मुभा देतोय की अर्थात पहिल्या सामन्यामध्ये गवळणवाडी पेण या संघाला आपण त्यांना बाय दिली होती आणि त्या कारणास्तव आपण त्यांना सेकंड अटेम्प्ट मध्ये जर त्याला म्हणजे त्या संघातील खेळाडूने 3 धावा पूर्ण केल्या तर त्याला दुसरी देखील बाय भेटेल. परंतु ती बाय त्याची कॅन्सल केली. म्हणजेच काय तर 2 संघांना आपण आता फक्त संधी देऊया ती म्हणजेच सारसाई ब आणि चालू सामन्यातील विजयी संघ. म्हणजे या 2 संघातील एक संघ निवडला जाईल आणि त्याला बाय भेटेल आजच्या दिवसातील अंतिम सामना. तो म्हणजेच मला वाटते गवळणवाडी पेण या संघाच्या विरोधात खेळेल. यस
चला मला वाटते सर्व खेळाडूंना हा नियम समजला असेल, कोणाला समजला नसेल, कोणत्या कर्णधाराला समजला नसेल, आमच्यापर्यंत भेट गाठ घेऊन आमच्याशी चर्चा करून या नियमाचे निरसन करायचं आहे. वळूया मैदानाच्या वरती जिथे 30 धावा आता पूर्ण करायच्या आहेत. गावदेवी आपटा या संघाला मच्छिंद्र आणि रोहित, बाप आणि लेक अशी जोडी मैदानाच्या वरती उतरली आहे. बाप आणि लेक एका बाजूला आपण पाहतोय. आयुष्याचं हे गणित आहे ना मित्रांनो, आयुष्याचं हे गणिताला याच खऱ्या अर्थानं बाप लेकांबद्दल खूप काही म्हटलं जातं. आज बापाचा हात मुलाच्या पाठीवरती असणं फार महत्वाचं असतं आणि बापाचं वय निघून गेल्यानं की त्याच बापाच्या पाठीवरती मुलाचा हात देखील असणं तितकंच महत्वाचं असतं असं काही जणांनी म्हटलेलं आहे. आणि ते जर पाहायला गेलं ना तर ते खरं आहे. कारण का जर पाहायला गेलं तर बाप म्हणजे काय, तर बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कितीही रागावला ना, मैदानाच्या वरती जरा सामना फास्ट घ्यायचा आहे, कितीही रागावला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. आज आपले वडील आपल्या सोबत खेळतायत मैदानाच्या वरती, ही आपल्यासाठी खऱ्या अर्थानं एक जर पाहायला गेलं तर आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असं म्हणूया. आणि सामन्याकडे वळूया. षटकात येईल पहिला चेंडू, 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. कट केला जातोय, चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या रिजन मधून फसावून चेंडू पहिला जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा म्हणजे 30 धावांमधून 4 धावा मायनस वजा कराव्या लागतील. आता येणारे 23 चेंडू आणि मला वाटते सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. सन्मान दिला जातोय पॉइंटच्या क्षेत्रामधून, तिथे क्षेत्ररक्षण अफलातून केलं जातंय. या चेंडूवरती आता मला वाटते 1 धाव पूर्ण. रोहित सांगतोय की थांबायचं आहे. थांब रगड्या, तुला आता भीती कशाची नाहीये, कारण का मैदानाच्या वरती 1 धाव आपल्यासाठी फलदायीच असणार आहे. 2 चेंडू फक्त आपण खेळले, 2 चेंडूंवरती 5 धावा जमा केल्यात आणि या समाधानकारक धावा मैदानाच्या वरती बनवल्या गेल्यात. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत, हरकत नाहीये. 25 धावा बनवण्यासाठी आपल्याकडे 22 अजून चेंडू उर्वरित आहेत. अजून 22 चेंडूचा खेळ शिल्लक असताना हा सामना बघा. टप्पा पडल्याच्या नंतर या चेंडूवरती अतिरिक्त उसळी प्राप्त झाली होती. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर अनएक्सपेक्टेड बाउन्स या चेंडूवरती प्राप्त झाला होता आणि त्या कारणास्तव की काय रोहितला या चेंडूला जवळून पाहता आलं नाहीये. त्याच्या आपण पाहतोय नाकाच्या बाजूने अर्थातच परफ्यूम डिलिव्हरी म्हणून या चेंडूला म्हटलं जातं. तो चेंडू पडत असताना शफल झालाय फसवलंय. आपण पाहतोय शफल झालेला असताना रोहितच्या ब्लॉक होल लाईन मध्ये या चेंडूची फेकी करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि आमची गोलंदाजी देखील खऱ्या अर्थानं आजच्या रजनीमध्ये चर्चेचा विषय ठरणार का असा एक प्रयत्न कल्पेशच्या माध्यमातून मैदानाच्या वरती प्रामुख्याचा गोलंदाज आहे. फटका चांगला आहे, ऑफच्या दिशेने कव्हरच्या डोक्यावरून फेकलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, केलाय कार्यक्रम. चेंडू षटकार. षटकार आलाय 6 धावा. स्विच इट नाही, त्रिफळाचित यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. डीजे कमो
मध्ये एक फलंदाज देखील बाद ठरवला गेला. गोलंदाजी करणारा संघ थोडं फास्ट. 18 चेंडू नशिबी आहेत. 18 चेंडूंवरती 19 धावा जमा करायचे आहेत. चला खोपोली संघ थोडं फास्ट घ्या. मैदानाच्या वरती आजच्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू आहे. पहिली रजनी आहे, पहिला अर्थानं रात्र आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. राईट आर्म राऊंड विकेट. तिथे फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही असं म्हणावं लागेल. मैदानाच्या वरती पहिला चेंडू डॉट चेंडू येत असताना मैदानाच्या वरती 17 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 19 धावा. पुनश्च एकदा गोलंदाज सांगतोय की 17 नाही तिथे 16 लिहाव्या लागतील तुम्हाला, कारण का 16 चेंडू आता 19 धावांची गरज असताना डॉट चेंडू मैदानाच्या वरती येतोय. आणि मोहन हा नौका फलंदाज झाला होता, तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दाखल असताना आपण पाहतोय. राईट आर्म अराउंड विकेट. आता दिशा दाखवली आहे, फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला जातोय एका धावेसाठी. नटराजन फटका, नटराजन शॉट देखील म्हटलं जातं. अर्थातच या फटक्यामध्ये नजाकत आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर असणं गरजेचं असतं आणि त्या कारणास्तव फक्त एक धाव. एका धावेनिशी फलकावरती धावा 12 धावा लिहिल्या जातात. 12 ऑन स्कोर बुक. 12 लॉस ऑफ 1 विकेट डाऊन वेर आज अ सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम बाळू. 15 चेंडू 18 धावा. आमचे स्टॅटिस्टिशियन ऑनलाईन स्कोर कार्ड अर्थातच आमचे मित्र सुयशच्या माध्यमातून सांगितलं जाते 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावून फुटवर्कचा वापर मैदानाच्या वरती केला गेला. पदलालित्य दाखवलं गेलं. एक धाव पूर्ण गेली. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. घाई करा परंतु अति घाई नको. अति घाई ही संकटात नाही असं म्हटलं जातं आणि संकट आपल्यावरती ओढवायची नाहीयेत आणि नसतील तर आयुष्यामध्ये अति घाई करू नका. घाई ही महत्वाची असते परंतु घाई ही फक्त विचार करूनच केली गेली पाहिजे आयुष्यामध्ये असं देखील म्हटलं जातं. एका धावेनिशी फलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा. 13 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला जातोय. बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. भाग मिल्का भाग असं चित्र मैदानाच्या वरती. परंतु या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने फलकावरती 15 धावा. अर्धा टप्पा पार झालाय. दिल्ली अभी बहुत दूर हे असं म्हणायला गेलं तरी काही हरकत नाहीये, कारण का दुसरं षटक चालू असताना मैदानाच्या वरती 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 15 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 15 धावा म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे. आता अर्धा टप्पा कशा प्रकारे पूर्ण केला जाणार याच्यावरती देखील नजर आहेत सर्वांच्या. फटका आपण पाहतोय व्ही मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु नाही. मैदानाच्या वरती 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाते. फेकी अप्रतिम आहे. दर्जा चांगला आहे परंतु मैदानाच्या वरती रनिंग बिटवीन द विकेट यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. ऍथलेटिझम साठी टाळ्या वाजवल्या जातात, कारण का एज इज जस्ट अ नंबर असं खेळामध्ये नित्य नियमानं म्हटलं जातं. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा आता आपल्याला 17 पाहायला मिळतात. अजूनही 13 धावांची आवश्यकता असताना 12 चेंडू 13 धावा 13 धावा 12 चेंडू असं समीकरण बाकी असताना आपण पाहतोय फलंदाजांना स्वतःला एवढंच सांगावं लागेल की विजलो जरी आज मी माझा हा अंत नाही. पेटेन मी नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. स्वतःचं सामर्थ्य मैदानाच्या वरती दाखवावं लागेल. आता 13 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार की या 13 धावा रोखल्या जाणार याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उभं असताना या रजनीतील हा सामना आपण अनुभवतोय. अर्थातच नाण्याच्या एका बाजूला बाळा 11 ताकाई खोपोलीचा संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आजच्या रचनेमध्ये सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवणारा संघ अर्थातच गावदेवी आपटा हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय. जर्सी कलर व्हाईट परिधान करून सर्व खेळाडू मैदानाच्या वरती उतरलेले असताना आपण या संघातील सर्व खेळाडूंना याची देही याची डोळा देखील अनुभवतोय. सामदाम दंड भेद काय असतं ना क्रिकेटच्या पटलावरती ते या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जिद्द काय असते ते पाहायला मिळते. चिकाटी काय असते ते पाहायला मिळते. सांघिक भावना काय असते ते पाहायला मिळते. मैत्रीत्व काय असतं ते पाहायला मिळते. असं सर्व काही क्रिकेट शिकवून जातं. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू
हा चेंडू मैदानाच्या वरती कशा प्रकारे फेकला गेलाय यावरती पंच आम्हाला सांगतायत की नाही, हा चेंडू नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव तुम्हाला लिहावी लागेल, किंबहुना या एका धावेनंतर धावफलकावरती 18 धावा लिहाव्या लागतात. अजूनही 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गावदेवी आपटा संघ आजच्या रजनीतील मला वाटते सर्वाधिक लोकप्रिय संघ ठरेल का, परंतु नाही. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला बाळाशेठ देखील सांगतात की आमचा संघ देखील त्याच ताकदीचा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. मैदानाच्या वरती त्याची देखील चांगली कामगिरी आहे. आणि हो, नक्कीच मित्रांनो, दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी मैदानाच्या वरती दाखवली जाते. आज आपण पाहतोय मग खोपोली तालुक्यातून आम्ही का अलिबाग पर्यंतचे अंतर कापलेलं आहे. आज आम्हाला आमच्या या रचनेमध्ये उत्तर देखील द्यावं लागेल. मग मैदानाच्या वरती बाळा शेट यांचा बाळा 11 ताकाई हा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. जर्सी क्रमांक 43 परिधान करून गोलंदाज आपण पाहतोय साहिल. अलॉंग द कार्पेट हा फटका मिड विकेटच्या रिझन पर्यंत जाईल. एका धावेची पूर्तता, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. तिथे रोखलंय फलंदाजांना. एका धावेवरती समाधान, एका धावेवरती भर दिला जातो. एका धावेने फलकावरती 19 धावा, 19 ऑन स्कोर बुक. बघा, यानंतर आपण पाहतोय दोन संघांमध्ये नक्कीच मैदानाच्या वरती 3 धावांसाठी प्रयत्न देखील पाहायला मिळणार. या चालू सामन्यातील विजेता संघ आणि संघ काशीनाथ 11 सारसई ब संघ याबद्दल देखील म्हटलं जाईल. डाउट्स क्लिअर केले जातील. राईट आर्म ओव्हर द विकेट, फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. डिप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एका धावेसाठी, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीयेत. एका धावेवरती समाधान, एका धावेने धाव फलकावरती 19+1 20 ऑन बोक, 20 धावा. अजूनही 10 धावांची प्रतीक्षा असताना हा सामना मॅच ऑन आहे. अजूनही सामना जीवित आहे. अजूनही सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं देखील म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये राजाचा रंक आणि रंकेचा राजा व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो मित्रांनो. नाही जमलाय स्कूप पद्धतीचा, परंतु पंच सांगतायत की लेग स्टिकच्या बाहेर चेंडूची पिचिंग होतीये आणि त्या कारणास्तव नियंत्रण कक्षेच्या बाहेर ठोठावा व्हावा लागतोय आम्हाला हा चेंडू. आणि चेंडू तिथे लेग स्टिकच्या बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मैदानाच्या वरती येते. एका धावेनिशी फलकावरती 21 धावा. चला, पंचांवरती दबाव, दडपण, प्रेशर निर्माण करायचा नाहीये, कारण का पंच हे सर्वांचे मित्र असतात. नक्कीच पंच सर्व तुम्हा सर्वांचेच आहे. तर मैदानाच्या वरती एका धावेसाठी जंग पछडावं लागतंय. प्रत्येक धाव महत्वाची आहे. बॅक टू द बॉलर. व्ही मध्ये हा फटका खेळला जातोय. एका धावेसाठी पूर्णत्वास, दुसरी धाव पूर्ण केली जाणार का नाही. मैदानाच्या वरती आपण पाहतोय नक्कीच एका धावेनिशी फलकावरती धावा 22 धावसंख्या झालेली आहे. 30 धावा बनवत असताना 22 धावा अद्यापपर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना साहिलच्या माध्यमातून षटकाची हाताळणी केली जाते. पॅव्हिलियन एंड करून गोलंदाजी करत असताना साहिलने काय सांगितलं. साहिलने सांगितलं की माझ्याकडे गती आहे, माझ्याकडे जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन आहे, माझ्याकडे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची ताकद आहे. आणि ती गोलंदाजी, माझा शब्द पुरा होतोय ना होतोय. मैदानाच्या वरती अजून एक फलंदाज ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मच्छिंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. आणि भिणारा माणूस कधी हिम्मत दाखवत नाही. दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. मैदानाच्या वरती ते चित्र घडणार का, कारण का 7 चेंडू आता फक्त राहिलेले आहेत आणि 8 धावांची गरज असताना हा सामना अजूनही जीवित आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेला साहिलचं कौशल्य तुम्हा सर्वांनी पाहिलं, अनुभवलं आणि आपण ते अजूनही अनुभवतोय देखील. साहिलचं कौतुक करावं लागेल. कौतुकास पात्र कामगिरी साहिलच्या माध्यमातून दाखवली गेली. संघाला गरज होती. हा कणखरपणे संघाचा सरसेनापती म्हणून उभा ठाकलाय. चांगली गोलंदाजी करतोय साहिल. जर्सी क्रमांक 43 परिधान करून 43 क्रमांकाची जर्सी. हा चेंडू पायाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती. चेंडू चालला बॅकवर्ड डिप स्क्वेअर नाही तर बॅकवर्ड डीप पॉइंट क्षेत्राच्या वरती, जिथे या धावा
धावा किती मैदानाच्या वरती जमा केल्या जातात तिथे फलंदाज मोहन ठरतोय बाद. जावं लागेल तांबूच्या आश्रयाला. डीजे प्रामुख्याचा फलंदाज पुढील फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या वरती दाखल करायचा आहे. आपण जास्तीचा वेळ घेत आहे मित्रांनो, जास्तीचा वेळ घेत आहे. आपटा संघ चला समजू शकतो की विचार तिथे करावा लागतोय, परंतु आमच्याकडे देखील काही पर्याय नाहीये. आम्हाला देखील वेळेच्या अभावी असे निरोप आपल्यापर्यंत पोहोचवावे लागतात. आता शेवटचं षटक 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी जर पाहायला गेलात तर 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा. चला फलंदाज मैदानाच्या वरती दाखल व्हायचा आहे. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय यशची साथ देण्यासाठी, तो म्हणजेच भरत येतोय मैदानाच्या वरती. भरत आणि यश अशी जोडी मैदानाच्या वरती कशा प्रकारे या 6 धावा पूर्ण करणार की या 6 धावा नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संघ जो आपण पाहतोय अर्थातच बाळाशेठ यांचा बाळा 11 ताकाई हा संघ 6 धावा रोखणार याच्यावरती देखील आता सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात. नक्कीच मी एकच म्हणेन की सगळं काही संपलं असतं ना तेव्हा हेच एक लक्षात ठेवा, स्वतःला सांगा की आपण शिल्लक आहोत म्हणजे सर्व काही शिल्लक आहे. कारण का शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण का मी अजूनही जिंकलेलो नाहीये. स्वतःला एवढंच मात्र सांगायचं आणि जी संकट आहेत त्याच्यावरती प्रयत्न प्रामाणिक दाखवायचे. प्रयत्न प्रामाणिक दाखवले की देव त्याचीच वाट पाहत असतो आणि देव तुमच्या पाठीशी नित्य नियमानं उभा असतो. 6 चेंडू 6 धावा. मॅच ऑन. सामना चालू आहे. बकपटच्या रिजनमध्ये येतोय हा नशिबाचा फटका. चेंडू चाललाय वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौका. डीजे क्रिकेटमध्ये मी माझ्या डोळ्यांनी 6 चेंडूंवरती 1 धाव बनली गेलेली पाहिली सुद्धा आहे, न बनली गेलेली पाहिली सुद्धा आहे. आणि तेच क्रिकेट आज मैदानाच्या वरती आज 5 चेंडूंवरती 2 धावा आपल्याला रोखायच्या आहेत. या धावा रोखल्या सुद्धा जाऊ शकतात, या धावा सहजरित्या बनवल्या सुद्धा जाऊ शकतात. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार चला आपण पाहतो. या खोपोली संघ थोडं फास्ट घ्या. नक्कीच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय थोड्या अंशी कवीना क्लोज खेचली गेली आहे. लेफ्ट आर्म अराउंड विकेट स्वरूपाची ही गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जाणारा हा चेंडू नियंत्रण कक्षेच्या बाहेर होता. आधीच आपण पाहतोय दुष्काळ, त्याच्यात 13वा महिना, आधीच गरिबी आणि त्याच्यात अशी संकट. मैदानाच्या वरती आता शेवटची धाव येणं बाकी आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. मैदानाच्या वरती बॅकवर्डच्या रिजन मध्ये शेवटची धाव यशस्वीरित्या पूर्ण. कोणीही मैदानाच्या वरती जायचं नाहीये, कोणत्याही संघातील खेळाडूने मैदानाच्या वरती जायचं नाहीये. तिथे फक्त 2 खेळाडू दिसतील, ते म्हणजे मला वाटते गावदेवी आपटा आणि सारसई ब या संघातील प्रत्येकी कर्णधाराने